नमस्कार मित्रांनो, मी आहे श्रीधर आणि जी के इज ओके या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये पंतप्रधान आवास योजना ग्रामीणचा ऑफलाईन फॉर्म कशा प्रकारे तुम्ही भरू शकता. फॉर्म सुरू झालेले आहेत 2026-27 साठी. घरकुल योजनेचे फॉर्म हे सुरू झालेले आहेत. ते फॉर्म तुम्ही कशा प्रकारे भरू शकता, फॉर्मची प्रिंट कुठं द्यायची आहे, त्याला डॉक्युमेंट काय काय लागणार आहेत, ही सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप नका करू, संपूर्ण व्हिडिओ पहा, जेणेकरून तुम्हाला देखील या घरकुल योजनेचा लाभ घेता येईल. चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता, हा घरकुल योजनेचा फॉर्म आहे. पंतप्रधान आवास योजना ग्रामीण या भागातील घरकुल योजनेसाठी मागणी करायची असेल तर हा फॉर्म आहे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण घरकुल मागणी अर्ज, याची प्रिंट तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. मित्रांनो, त्यासाठी फॉर्म कसा भरायचा हा सर्वात आधी मी तुम्हाला सांगणार आहे. सर्वात वरती मित्रांनो, तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचं नाव लिहायचं आहे. त्यानंतर पंचायत समितीचं नाव लिहायचंय, कोणती पंचायत समिती आहे तुमची. त्यानंतर मित्रांनो, पंचायत समितीचं नाव लिहिल्याच्या नंतर त्याखाली तुम्हाला अर्जदार, ज्या कोणाच्या नावाने फॉर्म भरायचा आहे तो अर्जदाराचं नाव ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर परत एकदा मी अर्जदार, श्री श्रीमती, ज्याच्या नावाने अर्ज भरायचा त्याचं नाव लिहायचं आहे. त्यानंतर राहणार कुठे आहे ते देखील टाकायचं आहे. तुमची ग्रामपंचायत कोणती आहे त्या ग्रामपंचायतचं नाव टाकायचं आहे. तालुका कोणता आहे तो तालुका देखील तुम्हाला टाकून घ्यायचा आहे आणि जिल्हा देखील टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर मित्रांनो, खाली यायचं आहे तुम्हाला. सर्व त्या ठिकाणी तुम्हाला फॉर्म एकदा वाचून घ्यायचा आहे. मी बेघर असून मला घराची नितांत जरुरी आहे. माझे कच्चे घर असून त्याचे पक्क्या घरात रूपांतर करणे आवश्यक असून त्यासाठी मला अनुदान मंजूर करण्यास विनंती आहे. माझी माहिती पुढील प्रमाणे आहे. अशा प्रकारची तुम्हाला आता माहिती खालील भरायची आहे. कच्चे घर असल्यास त्याचा नंबर तुम्हाला त्या ठिकाणी बॉक्समध्ये टाकायचा आहे. अपंग असल्यास होय किंवा नाही सांगायचा आहे. त्याचा प्रकार देखील टाकायचा आहे आणि टक्केवारी किती आहे अपंगाची ते देखील टाकायचे आहे. त्यानंतर जॉब कार्डचा नंबर तुम्हाला घ्यायचा आहे. त्यासाठी जॉब कार्ड तुम्हाला आधी काढून घ्यावं लागणार आहे. मित्रांनो, जॉब कार्ड कशा प्रकारचं असणार आहे, हा जॉब कार्डचा फॉर्म आहे. हा फॉर्म तुम्हाला पंचायत समितीमध्ये नेऊन दाखल करायचा आहे किंवा तुमच्या ग्रामपंचायतमध्ये देखील दाखल करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला जॉब कार्डचा नंबर तुम्हाला मिळून जाईल. हा फॉर्म कसा भरायचा याची व्हिडिओ आधीच आपण बनवलेला आहे, तुम्ही चॅनलवर पाहू शकता. मित्रांनो, हा जॉब कार्डचा नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकून द्यायचा आहे. त्यानंतर तुमचं आधार कार्ड म्हणजेच अर्जदाराचं आधार कार्ड नंबर त्या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर सेव्हिंग बँक खाते क्रमांक टाकायचे आहे. बँकेचे नाव टाकायचे आहे. शाखा कोणती आहे ते शाखेचं नाव देखील टाकायचं आहे आणि IFSC कोड देखील त्या ठिकाणी टाकून द्यायचा आहे. त्यानंतर जातीचा प्रवर्ग टाकायचा आहे. अनुसूचित जाती, नवबौद्ध किंवा इतर असेल तर त्यापुढे तुम्हाला टाकून द्यायचा आहे. मित्रांनो, त्यानंतर जमीन बांधकाम आहे त्याच्या सर्वे क्रमांक टाकायचा आहे. हिस्सा नंबर टाकायचा आहे. माझ्या जवळच्या नातेवाईकाचा मोबाईल नंबर देखील तुम्हाला टाकून द्यायचा आहे. तुमच्या नातेवाईकाचा, त्या नातेवाईकाशी तुमचे नाते काय आहे ते देखील त्यासमोर टाकून द्यायचे आहे बॉक्समध्ये. त्यानंतर खाली स्थळ लिहायचं आहे, तुम्ही कुठून अर्ज करत आहात, दिनांक देखील टाकायचा आहे. लाभार्थ्याची सही, ग्रामसेवकाची सही त्या ठिकाणी घेऊन टाकायची आहे आणि सोबत कोणते कोणते डॉक्युमेंट तुम्हाला जोडायचे आहेत यामध्ये 1 ते 13 पर्यंत सर्व डॉक्युमेंट तुम्ही वाचून घ्यायचे आहेत. जे तुमचे आवश्यक डॉक्युमेंट आहे ते जोडायचे आहेत त्या ठिकाणी. मित्रांनो, यामधील एक एक डॉक्युमेंट तुम्ही व्यवस्थित वाचून ते डॉक्युमेंट सेव्ह करून घ्यायचं आहे. ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता की कोणते कोणते डॉक्युमेंट आहेत. जातीचा दाखला असेल, उत्पन्नाचं असेल, 1,20,000 पेक्षा कमी तुमचं उत्पन्न असायला पाहिजे. त्यानंतर रहिवासी 15 वर्षाचा कालावधीत तुम्ही तहसीलचे रहिवासी असायला पाहिजे, ते देखील सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे. आधार कार्ड असेल, जॉब कार्डची झेरॉक्स देखील तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे. अपंग सर्टिफिकेट असेल तर ते देखील तुम्हाला लागणार आहे. मित्रांनो, त्यानंतर ग्रामपंचायतीचा ठराव असेल किंवा बँकेचं पासबुक असेल, ही सर्व माहिती, ही सर्व कागदपत्रे तुम्हाला या फॉर्म सोबत जोडायची आहेत. त्यानंतर मित्रांनो, हा फॉर्म सर्व एकदा व्यवस्थितरित्या तुम्हाला समजून घ्यायचा आहे. व्यवस्थितरित्या भरलेला आहे का नाही ते देखील तुम्हाला पाहून घ्यायचं आहे. या ठिकाणी एक एक डॉक्युमेंट मी तुम्हाला दाखवून देत आहे, परंतु
जे मुख्य डॉक्युमेंट आहेत तेच मी तुम्हाला वाचून दाखवलेले आहेत मित्रांनो. या ठिकाणी सर्व डॉक्युमेंट मी तुम्हाला दाखवून देत आहे. सर्व माहिती भरल्याच्या नंतर, डॉक्युमेंट जोडल्याच्या नंतर हा फॉर्म तुम्हाला ग्रामपंचायत किंवा पंचायत समिती या ठिकाणी सादर करायचा आहे. परंतु फॉर्म संपूर्ण झाल्याच्या नंतर खाली गटविकास अधिकारी, पंचायत समिती यांची सही आणि शिक्का देखील त्या ठिकाणी घ्यायचा आहे मित्रांनो. त्याशिवाय हा फॉर्म मंजूर होणार नाही. अशा प्रकारे मित्रांनो आपण या ठिकाणी माहिती दिलेली आहे की घरकुल योजनेचा फॉर्म तुम्ही कशा प्रकारे भरू शकता. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो. जर काही प्रश्न असतील तर ते देखील मग कमेंट मध्ये विचारा. त्या प्रश्नांचे उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेल. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हा घरकुल योजनेचा फॉर्म, त्याचबरोबर जॉब कार्ड साठीचा फॉर्म हे दोन्ही दिलेले आहेत. तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. जय हिंद.